राजकारणात आज तसा दिवस उगवेल आहे जसा अनेकांनी त्याची कल्पना केली नाही। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा अखेर राजीनामा दिलाय। या घडामोडीनंतर सीजेपीच्या आंदोलनाला मोठं यश मिळाल्याची चर्चा देशभर सुरू झाली आहे। झुरळांनी करून दाखवलं अशा कमेंट सुद्धा आता यायला लागल्या। पण प्रश्न असा आहे की सरकार इतके दिवस आपल्या भूमिकेवर ठाम असताना अचानक हा निर्णय का घ्यावा लागला? मंडळी, फक्त विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे हा निर्णय झाला की पडद्यामागे आणखी काही मोठं राजकीय गणित होतं? चला जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी प्रवीण, तुम्ही पाहताय बिंदास न्यूज। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची इनसाइड स्टोरी काय आहे तर ती पाहूया। नीट परीक्षा पेपर फुटीचा आरोप आणि लाखो विद्यार्थ्यांचा वाढता संताप यामुळे देशभर आंदोलनाची भिंगी पडली। दिल्लीतील जंतर मंतरवर हजारो विद्यार्थी आणि सीजेपीचे कार्यकर्ते एकत्रित आले। त्यांच्या या एकच मागणी होती या सगळ्या तरुणांची की केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा। सुरुवातीला सरकारनं या आंदोलनाकडे फारसं गांभीर्यानं पाहिलं, मात्र दिवसेंदिवस सोशल मीडियाच्या माध्यमातून या आंदोलनाची तीव्रता वाढत गेली। सोशल मीडियावर विद्यार्थ्यांना मोठा पाठिंबा मिळायला लागला। विरोधी पक्षांनीही याची दखल घेतली, सरकारवर हल्लाबोल सुरू केला आणि अखेर केंद्र सरकारवर दबाव वाढला। केंद्र सरकारला या ठिकाणी नम्रता घ्यावी लागली। राजकीय विश्लेषकांच्या मते धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामागे केवळ एकच कारण नव्हतं, विद्यार्थ्यांचा वाढता रोष, नीट प्रकरणामुळे सरकारच्या प्रतिमेवर होणारा परिणाम, विरोधकांचा दबाव आणि आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता। या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम या निर्णयामागे असल्याचं मानलं जात आहे। यामुळं परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, परिस्थिती नियंत्रणात यावी आणि नियंत्रणात आणण्यासाठी हा निर्णय घेतल्याची चर्चा सुरू आहे। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सीजेपीनं हा आपल्या आंदोलनाचा मोठा विजय असल्याचा दावा केला आहे। मात्र आंदोलनकर्त्यांचं म्हणणं असं आहे की हे आंदोलन केवळ फक्त राजीनाम्यानं थांबणार नाही। राजीनामा हा शेवट नाहीये, विद्यार्थ्यांशी संबंधित इतर मागण्यांवरही सरकारनं ठोस निर्णय घ्यावेत अशी त्यांची भूमिका आहे। या महत्वाच्या गोष्टी मागं सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे। उपलब्ध अधिकृत माहितीनुसार जर बघितलं तर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे, मात्र हा राजीनामा केवळ सीजेपीच्या आंदोलनामुळेच दिला गेलाय की पडद्यामागं सरकारची आणखी काही खलबतशिस्त आहे? नेमकं कोणता राजकीय निर्णय झाले याची अधिकृत पुष्टी मिळालेली नाहीये। त्यामुळं त्याविषयी विविध राजकीय विश्लेषण आणि दावे समोर येत असले तरी त्यांना अंतिम सत्यता आणि अंतिम सत्य मानता येईल का, हाही एक महत्वाचा प्रश्न आहे। आता पुढे देशाला नवीन शिक्षण मंत्री कोण मिळणार, नीट प्रकरणात सरकार पुढे काय निर्णय घेणार आणि सीजेपीचे आंदोलन कोणत्या दिशेने जाणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। या सीजेपीच्या आंदोलनामुळे देशातील तरुण जागृत झालं हे मात्र तितकंच खरं। या संपूर्ण प्रकरणाबद्दल मंडळी तुमचं मत काय आहे? धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा योग्य निर्णय होता का? तुमचे मत आम्हाला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच सखोल आणि महत्त्वाच्या बातम्यांच्या विश्लेषणासाठी बिंदासला सबस्क्राईब करा, फॉलो करा।